भ्रष्टाचार असो, शिक्षणाची गरज असो, शंभूबाबूची दोस्ती असो, कोणता म्हणजे जवळजवळ त्यांनी सगळ्या विषयांना एका हे बघा कविता आणि याचा म्हणजे हा फरक असतो की कविता प्रस्तुतीकरणामध्ये की जी गोष्ट तुम्हाला एका पुस्तकातून सांगता येत नाही ती 4 ओळीतून सुद्धा सांगू शकता. म्हणजे कविता असा एक क्षमता असते की तो एका अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्हाला सगळं दर्शन घडवून टाकतो समाजाचं. त्यामुळे त्यांनी तुम्हाला चौफेर दर्शन घडवलं. त्यामुळे धुमाळानंतर इथे येऊन बोलायचं तरी काय आणि त्याच्या त्या अगोदर जर म्हटलं अश्विनीबाईला दिलं तर नंतर काय उरेल की बोलायला हा मोठा प्रश्न पडला होता. म्हणून म्हटलं याने बरं केलं की माझं नाव अगोदर घेऊन टाकलं. आता एक कवी यांनी एक समाजसेविका आणि त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं म्हटलं तर ते बरं झालं की आता माझ्यानंतर आता अश्विनीबाई बोलतील ते काय बोलायचं, कारण ते आता तरी जोमाने कामाला लागलेले आहे. बराच वेळ त्यांनी आपल्या समाजाशी त्यांचं नातं जुळलेलं आहे. जो काही दरवर्षी दिवाळीचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये तुमची जी सेवा त्या करत होत्या आणि त्यातून त्या अनुभवातून त्या घडत गेलेल्या आहेत आणि आता त्या प्रत्यक्ष स्वतः त्यामध्ये मनाने निर्णय घेऊन आता त्याच्यामध्ये ते निश्चित घेत आहे. त्यामुळे त्यांचे काम पुढे चांगलं जोरात होणार आहे. विचार त्यांचे असेल कारण एक नवीन पिढी जी येते मित्रांनो पिढीनो कारण सगळ्यासमोर बघित बसले आहेत आजूबाजूला थोडेफार त्यांचे सहकारी आलेले ते त्या मित्रांमध्ये येतात. पण कार्यक्रम बघितचा असल्यामुळे बघितलो तर महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रशांत बेसेंनी जी माझी प्रशंसा केली मला स्वतःला कसं तरी म्हणजे बोलायला होत होतं की खरोखर आपण एवढे योग्य आहोत का, एवढे मार्गदर्शक आहोत का. पण त्यातल्या त्यात असं वाटत होतं की आमचा मुलगा आम्ही घडवू शकतो कुठल्या ना कुठला. आणि कमीत कमी हा फार मोठा क्षण असतो जेव्हा आपला मुलगा आपल्याला काहीतरी 2 मार्क देतो, 4 मार्क देतो. घरातली बायको जेव्हा कधी चूक न म्हणजे तुम्ही फार चांगले आहात फार बरं वाटतं. म्हणजे त्याला काही दुर्मान नसते. नाही तर शक्यतो प्रत्येक नवरा किंवा प्रत्येक बाप त्या मुलाच्या दृष्टीने एक तो मूर्ख असतो त्या तो नवरा एका बाईच्या दृष्टीने मूर्ख असं कधी होत नाही. जवळजवळ 90% तरी म्हणतो, 10% आपण असते पण 90% प्रत्येकला कधी ना कधी आयुष्यामध्ये बायको एकदा म्हणून झाले की तुमच्या घरच्या चुकीचा माणूस भेटला हे सगळं भोगावं लागतं. पण त्यातल्या त्यात आता काहीतरी सुखद क्षण येऊन जातो की आमचा मुलगा आमच्या समोर आमची जेव्हा प्रशंसा करतो तेव्हा आम्ही काहीतरी त्याला शिकवू शकलो, काहीतरी घडवू शकलो. योगदान आमचं थोडंफार राहिलं बुवा. म्हणजे त्याने म्हटलं ते काही सगळं काही खरं नव्हतं कारण जे काही केलंय ते त्याने त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने केलं असं मी मान्य करतो. कारण एवढ्या अल्पावधीमध्ये आणि अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेऊन धाडसी पद्धतीने राबवणे, निर्णय घेणं आणि ते राबवणं याच्यामध्ये फार मोठं कौशल्य असतं. आणि कधी कधी आपलं मला 10वी नंतर माझ्या एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली होती. तर त्या काळात मला 80% मिळाल्यानंतर मला फार मोठे गौरव व्हायचे. तर एका पत्रकाराने सहज मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं हे अंधत्व आहे हे तुम्हाला शाप ठरलंय असं तुम्हाला वाटत नाही का? कदाचित जर तुम्ही डोळस असते ना तुम्हाला याच्यापेक्षा जास्त टक्के पडून तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाले असते. तर मी म्हटलं नाही तुमचा फार मोठा चुकीचा म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. जर मी डोळस असतो तर आज मला हे 80% मिळाले नसते आणि आज मी काही प्रोफेसर व्हायचं म्हणा किंवा बँकेत काम करायचं म्हणा किंवा माझ्या समाजासाठी काम करायचं MA पर्यंत शिकायचं हे जे विचार मी तुमच्या समोर मांडतोय हे मी मांडलेच नसते. मी काहीतरी कोणतरी मोठा सामाजिक विद्रोहामध्ये गेलो असतो कुठेतरी चुकीच्या मार्गाला गेलो असतो याची मला पूर्ण खात्री आहे. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कारण जे सत्य आहे की माझं अंधत्व हे माझ्यासाठी शाप नसून ते माझ्यासाठी वरदान आहे. हे मी वाक्य त्यावेळेस बोललो होतो आणि हे वाक्य बोलल्यानंतर हुजूर बाजारकर गणित तज्ञ त्या गणित ते त्या कार्यक्रमाला होते. त्यांनी खाली आल्यानंतर मला इतकं जवळ घेतलं नंतर मला इतकं त्यांनी पाठ उपटली की एवढा विचार तुझ्या डोक्यात आला कसा आहे एवढ्या वयात की अंधत्व हे तुला शाप नसून वरदान आहे. तर तसंच नेमकं घडलं आमच्या प्रशांच्या बाबतीत की जे काही अपंगत्व त्यांच्या वाट्याला आलं जर त्याचा ऍक्सिडेंट झाला नसता आता ती फार मोठी कसोटीचे क्षण होते की ज्या बायकोने ते केलं, ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने काळजी घेतली आणि त्याला पुन्हा उभं केलं ही तिची करामत आहे. तो तिथं मेहनत होती. सावित्री आपण म्हणतो त्या कथा जरी असल्या पण त्या कथा या व्यवहारिक जीवनामध्ये कशा खऱ्या ठरतात तर ही आमच्या सुनेने म्हणजे अनिताने ते त्यावेळेस सिद्ध केलं की ज्या पद्धतीने प्रशांतचा ऍक्सिडेंट झाला
आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तिने त्या पद्धतीने उभं केलं त्याला. पण त्या उभं झाल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन असतो, तो सकारात्मक दृष्टिकोन त्याने ज्या पद्धतीने अवलंबला, त्याचं हे आज फलित आहे की तो आज एवढं बोलू शकतोय आणि बरंच काही करू शकतोय. त्याच्यासमोर बरोबर आम्हालाही कधी कधी लाज वाटते की तेवढं काम आम्हालाही करता आलं नाही. म्हणजे आम्ही पण बिल्डिंगा वगैरे उभ्या केल्या, बरंच काही केलं वगैरे वगैरे, परंतु अंध लोकांना किंवा अंध अपंग, त्याच्यामध्ये कॅन्सरग्रस्त असतील, एड्सग्रस्त असतील वगैरे सर्व प्रकारची लोकांनी तरी घेतली त्याच्यामध्ये, की अशा कुटुंबियांना घर देणं ही एवढी धाडसी योजना आम्हाला सुद्धा कधी निर्णय घेता आला नाही. आणि तो निर्णय त्याने घेतला हे अतिशय प्रशंसनीय आहे. आणि त्या दिशेने त्याने नुसतं थांबला नाही, नुसतं विचार मांडले नाही, तर त्या दिशेने त्याने कृती केली. आणि एक लक्षात ठेवा, जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग आहे. दळवी साहेब, आपण जे दळवी साहेब म्हणतोय, आज गौरव करतोय, हे दळवी साहेब हे देवाने पाठवले. म्हणजे देवाने त्यांना सद्बुद्धी दिली की बाबा असं काम करणारा कोणीतरी सद्गुस्त पुढे आलेला आहे, तेव्हा तू एक सद्गुस्त आहे की तुझ्याकडे काहीतरी देण्यासारखं आहे. या जागेचा विकास झाला तर तुलाही काहीतरी नाव मिळेल, बिल्डर म्हणून म्हणा, डेव्हलपर म्हणून तुझं पण नाव होईल. आणि त्या डेव्हलपर झाल्यानंतर तुझे काही लोकांना घरं मिळतील, त्यांच्या आशीर्वाद तुमच्या पिढीला मिळतील, तुमच्या पुढच्या पिढीला मिळतील. तेव्हा ही जी सांगड आहे, हा करता करविका तो वरती बसलेला आहे. तुमचे जर चांगले विचार असतील, चांगलं काम करण्याची तुमची तयारी असेल, इच्छा असेल, तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. असं कधी होणार नाही मित्रांनो. हे जे लोक म्हणतात ना, आता बरेच माझे मित्र पदाधिकारी की मोठ्या संस्थेमध्ये तिथे गेलं, अंध माणूस म्हणतो अहो मला हा त्रास होतोय, मला मेडिकल किट पाहिजे, अहो मला त्या मदतीसाठी थोडं मदत पाहिजे. नाही नाही नाही, आमच्याकडे पैसे नाहीये, आमच्याकडे अशा योजना नाहीये. हे मूर्खपणाचं लक्षण आहे. या लोकांचा प्रामाणिकपणाच नाही, यांना म्हणजे खऱ्या अर्थाने कामच करायचं नाही तुमच्यासाठी, म्हणून हे पाहणे पाहिजे. ज्याला काम करायचं असेल त्याला बहाणे बनवावं लागत नाही, त्याला कारण सांगावे लागत नाही. त्याने फक्त जर एकदा इच्छा ठेवली की मला काम करायचंय, तर तो कदाचित तुम्हाला रुपये 5,000ची मदत नाही करू शकणार, पण 1,000, 2,000, 3,000, 2,500 काय ते त्याला शक्य असेल तेवढी मदत तो तुम्हाला नक्की करू शकतो. पण त्यासाठी हवी आहे प्रामाणिक इच्छाशक्ती, आणि नेमका या इच्छाशक्तीचा अभाव आहे. आता काल परवा काही अंध बंधू-भगिनींना पोलिसांनी त्रास दिला, त्यांना पकडलं गेलं वगैरे वगैरे. मला एकदम फोन आले की तुम्ही असं म्हटलं, बघा मी माझं दुर्दैव असं आहे की मी सध्या पदावर नाहीये, माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की मला नाशिक मुंबईमध्ये येण्यात आलं तर माझी भरपूर एनर्जी आणि वेळ निघून जातो. त्यामुळे तुम्ही एक काम करा की जे पदावर आहेत अशा लोकांशी संपर्क साधा आणि अशा लोकांना तुम्ही सांगा किंवा काहीतरी झालं पाहिजे या दिशेने. कारण सध्या करण्याच्या स्थितीमध्ये ते लोक आहेत. आम्ही, माझा मित्र आहे सुरेश पवार, प्रकाश भराळे, विष्णू, त्या लोकांना मी सांगू शकतो म्हणजे की यांची मदत करा म्हणून. परंतु ते किती मदत करू शकतील, कारण त्यांच्याही संस्था काही फार मोठ्या नाही आहेत, श्रीमंत नाही आहेत, पैसा नाही आहे, पण मी तुम्हाला यथाशक्ती मदत करते. पण काल योगायोगाने DMA मध्ये मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये 7 संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते, चर्चा झाली, बरंच काही झालेलं आहे. आता पुढे नेमकं काय घडणार आहे ते सर्व बघायचं आहे. परंतु भगिनींनो, एक लक्षात ठेवा, यापूर्वी असे जे वेळोवेळी कार्यक्रम होत गेले, त्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही, आता मला तुमचं कौतुक वाटतं, आता तुम्ही थोडं गडबड करता जाऊ दे, कारण काय माझं भाषण नेहमी ऐकत असल्यामुळे तुम्ही थोडं कंटाळणं स्वाभाविक आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तुम्हालांचं काव्यवाचन ऐकलं ते मला फार कौतुक वाटलं. कारण माझा नेहमी जो आग्रह असतो की तुम्ही ऐकण्याची संस्कृती विकसित करा, थोडं लोकांचं ऐकायला शिका. आज जरा बरं वाटलं की जेव्हा काव्यवाचन होत होतं तेव्हा तुम्ही सर्वांनी अतिशय शांततेने वाचल्या, ऐकल्या. आणि म्हणून मी खरं तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही आज येणार खरोखर एक वाटी जास्त गोड खा, आईस्क्रीम वगैरे जे काय असेल घ्यायचे. कारण का चांगले श्रोते मिळायला फार नशीब लागतं हो. श्रोते मिळत नाही, गाणाऱ्याला असो, काव्य वाचन करणाऱ्याला असो, चांगल्या प्रकारचा श्रोता मिळणं म्हणजे भाग्याचा खेळ आहे. त्यामुळे आजचा दिवस चांगला आहे, उद्या रामनवमी आहे, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला होता. एवढे 100 भगिनी त्याकडे ना बंधू नाहीये, भगिनी 100 भगिनी तुमच्या एवढे शांततेने ऐकून घेत आहेत. 100 भगिनी शांत बसणं म्हणजे काय साधे काम नाही आहे. तेव्हा त्या पद्धतीने काव्यवाचन तुम्ही ऐकून, तर तुम्ही तुमच्याकडे मुद्दा मांडत होतो की मी वेळोवेळी सांगत होतो की भगिनींनो, बंधूंनो, ही जी संस्कृती आपली विकसित होत चाललेली आहे देण्या घेण्याची,
त्याच्या पलीकडे आपल्या कार्यक्रमाची आपली आली राहिली पाहिजे उपरिषद. काल परवा मी लोकांना म्हटलं अरे असा कार्यक्रम आहे तुम्ही या बघितली म्हणून. त्यांनी मला काय सांगावं काय ऐकलं तुमच्या कार्यक्रमात प्लास्टिकचे डबे मिळतात आणि प्लास्टिकच्या वाट्या मिळतात त्यापेक्षा पण काय घरी उठं राहिलं ना. मला खरोखर वाईट वाटलं की कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनामध्ये फक्त देणं घेणं किंवा जे मिळणं हेच पण फक्त महत्वाचं राहिले का. या कार्यक्रमामध्ये धुमाळांनी ज्या कविता वाचन केल्या त्याच्यातून 4-2 गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या नाही का. म्हणजे आयुष्यामध्ये काही सगळं काही घेण्यासाठी देण्यासाठी नसतं. काही 2 गोष्टी ऐकण्यासाठी 2 गोष्टी मनन करण्यासाठी 2 गोष्टी श्रवण करण्यासाठी चिंतन करण्यासाठी काही आपलं स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी यासाठी या कार्यक्रमाची फार गरज असते. अहो आम्ही जेव्हा आमच्या तरुण वयामध्ये अशा कार्यक्रमाची संधी मिळवण्यासाठी आम्ही काय नव्हतो करत. जे काही स्वतःचे त्याग करून खर्च करून पाहिजे वेळप्रसंगी जेवण नाही मिळालं तर चालेल पण त्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी बसायला थोडी जागा मिळेल तर बरं होईल या पद्धतीची धडपड करून आम्ही ते कार्यक्रम अटेंड करत होतो. कारण एवढंच होतं की शिकायला मिळालं पाहिजे थोडं ऐकायला पाहिजे की मोठी माणसं बोलतायत याच्यातून आपल्याला काही 4-2 गोष्टी शिकायला मिळतील का पुढे कामात येणाऱ्या. अरे नेमकं मी ते बघतोय की आजकाल आपल्या बंधुभगिनीमध्ये समाजामध्ये आता समाजामध्ये ही श्रवण शक्ती किंवा इच्छाशक्ती म्हणजे ऐकण्याची इच्छाशक्ती ही जवळजवळ थोडी पुढे कमी होत चाललेली आहे. म्हणजे काहीतरी बाबा चांगलं भाषण ऐकण्यासाठी जायला पाहिजे काहीतरी चांगल्या कविता ऐकायला गेलं पाहिजे एखाद्या चांगलं संगीत ऐकण्यासाठी गेलं पाहिजे किंवा आपलं संगीत ऐकण्यासाठी गेलं पाहिजे हे विचार आता जवळजवळ दूर झाले. फक्त कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाचं एकच झालेलं आहे की त्याच्यातून निष्पन्न काय होणार की आपल्याला काही मिळणार आहे का आणि मिळणार असेल तर ते त्या लायकीचं आहे का की आपण तिथे गेलं पाहिजे. त्या देणाऱ्याची लायकी तिथे ठरते. प्लास्टिकचे डबे देणाऱ्यांसाठी आता लोकांकडे वेळ नाही पण ते डबे देताना ज्या भावनेतून परत केले गेले त्यासाठी ज्या स्पर्धांचं आयोजन झालं तुमच्या कलाकारांना संधी मिळाली त्यातून जे काही झालं ठीक आहे. पुढं येण्या जाण्याचा उशीर होतो काही महिला बिचारा लांबून येतात वांगून येतात अंबरनाथून येतात गिरारून येतात त्यांना त्रास होतो वगैरे वगैरे या गोष्टी नाकारता येत नाही. परंतु कार्यक्रम शक्यतो असा घेतला जातो की दुसऱ्या दिवशी सुट्टी नाही किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडासा विश्रांती घेता येईल असाही प्रयत्न असतो किंवा कार्यक्रम उशीर होऊ नये याचाही प्रयत्न असतो. परंतु पाहुणे मंडळींच्या कधी कधी सोयीप्रमाणे पण बघावं लागतं की आपल्याला कधीतरी वेळ होऊन जातो. पण म्हणून काय झालं मग मला कधी कधी पटायला लागतं की आमचे मित्र काही लोक आहेत की फक्त 5 ते 10 किलो धान्य देतात वर्षातून एकच देतात आणि ते कुठे घेऊन जातात डायरेक्ट भेवडीला घेऊन जातात आणि ते पण मग रात्री 12 वाजेपर्यंत भेवडीचा कार्यक्रम होऊन येताना लोकांना वेळ होतो आणि देताना फक्त एक वडापाव दिला जातो नाश्त्याला. त्या कार्यक्रमाला मात्र मग लोक आमचे हसत खेळत जातात आणि अजून तो कार्यक्रम गेली 6 वर्ष सतत चालू आहे. याही वर्षी कधी होईल वाटतं ही जी टीका करणारी माणसं ती पुन्हा तिथेही जातील. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की आम्ही तुमच्यासाठी भावना विवश होऊन भावनाशील होऊन त्या पद्धतीने कामं करायचा प्रयत्न करतो की आमची प्रामाणिक इच्छाशक्ती आहे की काहीतरी आमच्या हातून आणि काही फार मोठं काही केलेलं नाही आयुष्यामध्ये तुमच्यासाठी. आम्हाला फक्त ईश्वराने जे काही बळ दिलं यथाशक्ती त्या मुंगीच्या बळाने आम्ही तुमची सेवा करायचा प्रयत्न केला. आता मेवा किती घालला तो प्रश्न नंतरचा आहे. फक्त सध्या प्रश्न आहे की मुंगीच्या बळाने आम्हाला जी तुमची सेवा करता आली ती सेवा करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असताना तुमचं सहकार्यापेक्षा कधी कधी म्हणजे सहकार्य आहे हे सिद्ध झालेले कारण 100 भगिनी समोर बसते आहे म्हणून ज्या 22 भगिनींनी टीका केली त्याच्यावर आम्ही जाणार नाही. कार्यक्रम आहे आमचं कामं काही थांबवणार नाही. पण कधी कधी असं वाटतं भगिनींनो की जर खरोखर आपल्या कामाचं समर्थन होणार नसेल त्याच्यामध्ये सहभाग होणार नसेल सहाय्य मिळणार नसेल तर मग हे करायचं कोणासाठी. कारण आमचे कवी तुम्हाला जे म्हणाले जगायचं कशासाठी तर म्हणे अस्तित्वासाठी. म्हणून हे काय आहे शेवटी हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही जे तुमच्या समोर टाळं फोडतो की आम्ही खूप काही करतोय काही करत नसतो. हे सुद्धा आम्ही आमच्या अस्तित्वासाठीच करतोय तुमच्यासाठी. कारण आम्हालाही वाटतं की आम्ही काहीतरी करू शकतो आमच्याकडे काहीतरी कुवत आहे क्षमता आहे म्हणून आमच्या मुलांनी आम्हाला आवाहन केलं. तुम्ही काय केलं म्हणजे आतापर्यंत वाटप केली फक्त तुम्हाला मी आता हे करून दाखवतो की मी लोकांना घर घेऊन दाखवतो आणि म्हणून हा एक वेगळा मार्ग आहे. त्याने त्याच्या अस्तित्वाचा एक वेगळा मार्ग निवडला आणि ते त्यांनी सिद्ध केलं आणि माझ्या त्याला आशीर्वाद आहेत शुभेच्छा आहेत सदिच्छा आहेत की जे 7 लोकांना आता घरं मिळणार आहे त्यात 10 अंधही असणार आहे. 7 लोकांना घरं मिळणं काही कमी नाही म्हणतो यासाठी
जर शासनाचं थोडं सहकार्य लाभलं, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये बसवून जर ते काही कामं अजून करता आले आणि केवळ चिखलामध्ये असलेल्या 5 एकरमध्येच ते झालं पाहिजे असंही काही आवश्यक नाहीये. जे जे भाग आहेत, अनेक भाग आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी खेडे म्हणजे खेडोपाडी आहे त्या ठिकाणी जर त्या चौकटीत म्हणजे इंदिरा आवास योजना आहे किंवा ज्या योजना आलेल्या घरकुल योजना, अशा सगळ्या योजनांचा अभ्यास करून जर थोडे तुमचे थोडे आमचे म्हणजे ज्या माणसाला घर हवं त्याचे थोडे पैसे, थोडे शासनाचे पैसे आणि संघटनेचं सहकार्य किंवा मार्गदर्शन आणि काही प्रमाणात जर संस्थेला मिळाले पैसे तर या अशा कामाला देणग्या मिळणार नाही असं काही नाही. नंतर काळाच्या वेळात बघा मी सांगतो हे मी बरोबर आहे, मी प्रशासनाला सांगितलं होतं की हे काम इतकं सोपं नाही आहे पण थोडं अशक्य वाटणारं काम आहे. पण ज्या पद्धतीचा तुझा उत्साह आहे तू कर, कारण मला वाटतं माझ्या दृष्टीने थोडं कठीण आहे. कारण एक लक्षात ठेवा हे काम जेव्हा ज्या पद्धतीने कोर्टामध्ये खर्च झालेला आहे, करोडो रुपये कोर्टामध्ये गेलेले, जर ते करोडो रुपयाचं नियोजन झालं असतं तर मी तुम्हाला सांगतो बरोबर आज हे जे 50,000 1 लाख रुपये मागावे लागतात किंवा स्पॉन्सर आपल्याला शोधावे लागतात, रिकमेंड करावे लागतंय, त्याची गरजच पडली नसती. मुळात एवढे 1-1.5 करोड जे काही लागणारे होते या प्रोजेक्टसाठी ते 1-1.5 करोड रुपये तर आपण सगळ्या मोठ्या माणसांनी कोर्टामध्येच खर्च करून टाकले. तर त्यांनी केले आम्हाला मागायला हवं त्याच्यावर करायला. म्हणजे जे आमची इच्छाशक्ती होती की काही भरीव काम व्हावं ते राहून गेलं, पण आमचं राहिलं काहीच नाही. कारण आमची इच्छाशक्ती प्रामाणिक आहे, कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या कामाला हात कोणतरी घातलेला आहे, आमच्या मुलाने मला पुतण्याने मला घातलेला आहे आणि आम्हाला एवढी खात्री की पुन्हा जेव्हा आम्ही संधी आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही आमचं राहिलेलं काम पुन्हा पूर्ण करणार आहोत. बरीचशी कामं करण्यासारखी आहेत, बरीचशी कामं होण्यासारखी आहेत. आता काही फार बोलण्यासारखं नाही, कारण काय झालंय जी काही कामं होती जी मी बोललेलो आहे त्या कामांना अजून तशी दिशा मिळालेली नाही. मुळात म्हणजे अप्पर लोकांच्या मुलांसाठी जी शाळा आश्रमशाळा काढली गेली पाहिजे किंवा त्यांची स्पॉन्सरशिप योजना राबवली गेली पाहिजे ती बरोबर राबवली जात नाहीये. वृद्ध अम्मांचा प्रश्न बरोबर हाताळला जात नाहीये आणि त्यामुळे आता फार बोलणार नाही किंवा फार एखादी म्हणजे घोषणा करायची म्हणून करायची जोपर्यंत याच्यात काही भरीव काम होणार नाही. जसं आमच्या प्रशांत देशाने आज 60 लोकांना का होईना घरं देण्याची तयारी दाखवली, त्यामुळे जोपर्यंत आम्ही 50-60 लोकांचं का होईना असं भरीव काम करायची तयारी नाहीये तोपर्यंत पुढचं काही मी तुमच्या समोर बोलणार नाही. एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. माननीय जाधव साहेबांनी फारच माझी तारीफ केली. असं काही नाहीये, रागाच्या भरामध्ये मी वडिलांना आणि काकांना असे काही शब्द वापरले की तो मला खरोखर वाईट आजही वाटतं. पण माझं आजही तेच सांगणं आहे 4 लोकांच्या समोर की या अंधांसाठी मी पाहिलं 1999 पासून मी तुमच्या सोबत आहे की या अंधांसाठी तुम्ही जे काही झटत आहात ते कोणाला कमी वाटतं, कोणाला जास्त वाटतं, कोणाला बरोबर वाटतं, कोणाला चूक वाटतं. पण अशा परिस्थितीमध्ये जर का समजा मी आताच्या क्षणाला जे आता आम्ही 60 घरं तयार केले ते एकूण 60 घरं तयार करण्यामागे सर्वात जास्त सिंहाचा आणि मोलाचा वाटा असेल तर तो फक्त जाधव साहेबांचाच आहे. कारण जर जाधव साहेबांनी मला प्रेरणा दिली नसती आणि त्यांनी मला चॅलेंजेस केलं नसतं की हे शक्यच नाहीये तर मग मी कदाचित त्या गोष्टीचा त्याग केला असं तुला खरोखर नाही होऊ शकत. जाऊ दे, पण त्यांनी ते चॅलेंज केलं की नाही हे होऊ शकत नाही. आणि जेव्हा मी ते करायला सुरुवात केली त्या टायमाला जाधव साहेब पुढे आले आणि अनेक गोष्टींच्या बाबतीत त्यांनी मला पुढे मदत केली आणि त्या कामाला आम्ही सुरुवात केली. ज्या 500 घरांची आम्ही इथे सांगता करत आहोत त्यापैकी जी 60 घरं आहेत ती सध्या रेडी पोझिशनला तयार आहे. त्या 60 घरांमध्ये फक्त ज्या 10 अंध भगिनी किंवा बंधू असतील त्यांची नावं ही फक्त जाधव साहेब आणि बेडसे साहेबांपर्यंतच आहेत. ती कोण असतील? ही नावं 13 मे रोजी डिक्लेअर होती. 13 मे 2015 रोजी असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही गडकरी रंगांमध्ये आयोजित केलेला आहे की तिथे जवळजवळ माझे संपूर्ण महाराष्ट्रातून 950 सभासद म्हणजे माझे 547 लाईफटाईम मेंबर सभासद लाईफटाईम मेंबर आणि अनेक जे माझे सहकारी आहेत असे एकूण
जवळजवळ 1000 लोकांचा समूह तिथे गोळा होणार आहे. त्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे उपस्थित असतील, तुम्हाला नाव नाही सांगणार, कार्यक्रमाच्या नंतर कळेलच, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ते व्यक्ती असे आहेत की या कार्यक्रमाला जवळजवळ मला 5 कोटीची मदत करणार आहे. या 5 कोटीचा कार्यक्रम आमचा असा आहे की ज्या वेळेला आम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाला दाखवण्यासाठी फक्त बैठा चाळी बांधत आहोत. कारण की जोपर्यंत त्या जागेवर अंध, अपंग, विधवा, कॅन्सरग्रस्त, HIV, डायलिसिस, माझं कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची घरं आम्ही तोडणार नाहीत. आणि आता मागच्या वेळेला टिटवाळ्याला जेव्हा घर तोडायला आले तेव्हा फक्त आमचं स्वतःच, त्यावेळेला मी फार धन्यवाद मानतो दळवी साहेबांना, त्यांच्या मिसेस, त्यांच्या पत्नीचं, की ते बांधकाम तोडायला ज्या वेळेला आले त्यावेळेला यांनी खूप संघर्ष केला. आणि त्या संघर्षातून असं सांगितलं की आम्ही बरेही बेकायदेशीर बांधकाम केलं असलं तरी कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या काही मंडळींनीच आम्हाला हे बांधकाम करण्याची परवानगी दिलेली आहे. ही परवानगी यासाठी दिलेली आहे की तिथे त्या पहिला अंध, अपंग, विधवा, कॅन्सरग्रस्त, HIV, डायलिसिस, त्रस्त महिला, पती सोडून गेलेल्या महिला, घटस्फोटित महिला यांचा सर्वे होणार. आणि खरोखरच तुम्ही त्या लोकांना घरं देता का या जागेवर तुम्ही घरं विकणार आहात याचा सर्वे झाल्याच्या नंतर तिथे इमारतीची मान्यता होईल. आणि त्या इमारतीची मान्यता मिळाल्याबरोबर जे कोणी प्रमुख पाहुणे आपल्या 13मेच्या कार्यक्रमाला येणार त्यांनी मला आश्वासन दिलंय की एकीकडे तुझी मान्यता आणि दुसरीकडे आमच्या मार्फत तुला 5 कोटी रुपये. त्यामुळे या कार्यक्रमाला, या गृहनिर्माण योजनेला मी हमखासपणे आता 4 लोकांमध्ये बोलू शकतो. कारण मी गेले 5 वर्ष फक्त माझ्या कार्यालयात बसूनच काम करत होतो. अनेक टीका झाल्या माझ्यावर, अनेक टीकांना मी त्या प्रतिकूल संघर्षातून, त्या प्रतिकूल परिस्थितीतून तोंड देत आजपर्यंत माझ्या वडिलांवर पण टीका झाल्या, ती योजना चालवत असताना जाधव सरांवर पण टीका झाल्या. आणि त्या टीकेचं एकमेव उत्तर म्हणजे येणाऱ्या 13 मे रोजी आम्ही या घरकुल योजनेचं वाटप करत आहोत. तरी या योजनेच्या अंतर्गत असणारी जी काही अंध बंधू भगिनी असतील त्यांनी कृपया आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये. कारण अंधाचं कार्य हे फक्त दत्तात्रय जाधव आणि सीताराम जयराम बेडसे यांच्याकडेच आहे. तरी कोणीही कृपया अंध व्यक्तींनी जर जे कोणाचे असतील, कारण मला माहित नाही की सर्व यादी त्यांच्याचकडे आहे आणि ते सर्व राखीव त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले आहे. कारण त्या राखीवातून जाधव सरांनी सांगितलं की ज्या टायमाला बिल्डिंगच्या प्रोसेसरला सुरुवात होईल आणि ज्या टायमाला बिल्डिंगचा फंड जमा होईल त्यावेळेला 50,000 प्रतिप्रमाणे या संपूर्ण 125 लोकांचे पैसे आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही देऊ, ही 100% गॅरंटी दिलेली आहे. वडील आहेत, काका आहेत, त्यामुळे त्या गॅरंटीची गरज नाहीये. त्यांनी आजपर्यंत आशीर्वाद दिला आणि मी इथपर्यंत आलेलो आहे. तरी कृपया अंधांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, अंधांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि आता आमच्या या कार्यक्रमाला ज्या उपस्थितीत राहिल्या त्या समाजसेविका राजावाडी रुग्णालयामध्ये ज्या पदभार आहेत आणि फार जवळ मी गेले 2 वर्षापासून त्याच्या संपर्कात आहे. साधारणतः 2 ते 3 वेळेस माझी त्याची भेट झाली. पण मी खरोखरच बघा, एखादा शासकीय कर्मचारी ज्या वेळेला आपल्या कार्यक्रमाला येतो तर याचा अर्थ एकच समजायचं की आपलं नशीब किंवा आपलं भाग्य खूप उदयास आहे. कारण कुठलाही शासकीय कर्मचारी ज्या वेळेला मी जवळून पाहिलेलं आहे की आपल्या अंध, अपंग, कारण मी माझे वडील अंध आहेत, मी अपंग आहे, आणि ज्या वेळेला अशा अंध अपंगांच्या कार्यक्रमाला हे शासकीय कर्मचारी येतात तर यांचं कौतुक यासाठीच असतं की त्यांची जी तळमळ असते ती मनापासून असते आणि ते खरोखर काहीतरी करण्याची इच्छा ठेवतात. तर यापुढे त्यांचे 2 शब्द आपण शांततेने ऐका अशी मी नम्र विनंती करतो. कृपया जर कोणाला नाश्ता मिळाला नसेल तर त्याने कृपया हात वर करावा. पाणी मिळालं नसेल तर त्याने हात वर करावा. चहा नसेल मिळालं, पाठीमागे एखादा हात वर आहे, त्याला नाश्ता नाही मिळाला तरी व्हॉलेंटिअरांनी लक्ष द्यावा. त्यानंतर पाणी नसेल मिळालं, चहा नसेल मिळालं, याची व्यवस्था आमचे व्हॉलेंटिअर बारकाईने बघत आहेत. आमचे समाजसेविका अश्विनी लोहारताई, कृपया जोरदार एकदा टाळ्या. सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रम झाला. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे महिला स्नेह संमेलन, खूप छान वाटतंय सगळ्यांना इथे बघून. अगदी म्हणतात ना की
जो काही कवी संमेलनाचा कार्यक्रम होता त्या कवी संमेलनात जी काही महिलांची जाग होती असं म्हणतात की महिला काही कळत नाही. पण खरं आज इथे बसणाऱ्या ज्या पण महिला आहेत मला सर्वात म्हणजे म्हणतात की आवर्जून असं वाटतं की त्यांची प्रशंसा करावी. माझ्या उजव्या बाजूला जी म्हणजे दुसरी लाईन आहे तिथे बसलेल्या ज्या महिला आहेत 2 नंबरच्या खुर्चीवर, मला नाव नाही माहिती त्यांचं, पण कोणती अच्छा, म्हणजे त्यांनी कोणतीही अशी कविता म्हणतात ना की ऐकली नाही, प्रत्येक कविता ऐकून त्याला जी त्यांनी जी मनापासून दाद दिली ना, खरंच आज या धुमाळ साहेबांच्या कवितेचं म्हणजे म्हणतात ना की त्यांनी जी कविता लिहिली ना की त्याचं खरंच चीज झालंय. आणि इथे बसलेल्या ज्या महिला आहेत ना त्या अनोळखी नाही आहेत, सगळ्या ओळखीच्याच आहेत माझ्या. कारण का आपण जे काही कार्यक्रम घेतो दिवाळीमध्ये, दिवाळी भेट वस्तू, त्या कार्यक्रमामध्ये सगळे ओळखीचे चेहरे आहेत. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आल्याचं असं नाही वाटलं की बाबा कुठल्या तरी अनोळखी कार्यक्रमामध्ये आज आपल्याला पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे, तर आपल्या घरच्याच कार्यक्रमाला आपल्याला बोलवलंय. जो काही तुमचा उत्साह होता म्हणजे आम्ही अशा कार्यक्रमाला महिला मेळावा साठी तुम्ही उपस्थित राहिलेला आहात. मी बेडसे साहेबांना बरेच वेळा फोन करून विचारलं की कधी आहे तुमचा कार्यक्रम, मला यायचंय आणि बघायचंय. कारण का मी वांगणी गावामध्ये गेली होती, म्हणजे माझा तिथे जाण्याचा उद्देश हा होता की ज्या काही अंध महिला आहेत त्या कशा प्रकारे घरामध्ये वावरतात किंवा कशा प्रकारे त्या जेवण बनवतात. मला त्याचं फार कौतुक होतं की म्हणजे आपण आपल्याला दृष्टी असून सुद्धा आपल्याला चटणी मीठ खूप कमी पडतं, कधी काही चुकतं. पण म्हणजे मी ज्या दिवशी गेली होती ना तो रविवार होता आणि तिथे आम्ही एका घरामध्ये होतो, त्या घरामध्ये त्यांना मटण बनवत होत्या. म्हणजे त्याचा सुगंध इतका छान होता की त्याच्यावरच कळत होते की ते किती छान बनलेलं आहे. म्हणजे जाधव साहेब जे बोलले ते वाक्य मला खूप आवडलं की दृष्टी नाही हा शाप नाहीये तर हे वरदान आहे. कारण का दृष्टी नाही म्हणून ती माणसं कुठे थांबली नाही किंवा कुठे त्यांचं म्हणतात की आयुष्य संपलं नाही, तर जे पण काही त्यांना एक संवेदना दिली आहे ना त्या संवेदनेने मी बेडसे साहेबांबरोबर बरेच वेळा कुठे कुठे गेलेली आहे. पण एक वेळ माझ्या हातातून 10 रुपयाची नोट जास्त जाईल पण बेडसे साहेबांच्या हातातून दादांनी 1 रुपया मोजून की जी तुम्हाला संवेदना दिली आहे ना त्याने तुमचं आयुष्य खूप म्हणजे एक वेगळ्या वळणावरती. दृष्टी नाही म्हणून माणूस कुठे थांबला नाही, तर दृष्टी नाही म्हणून तो ज्याला दृष्टी आहे ना त्याच्याही पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. कविता जगायचं कशासाठी, अस्तित्वासाठी. दृष्टी नाही म्हणून जगणं सोडलं नाही. इथेच मी माझं भाषण संपवते, आता पुढचा कार्यक्रम आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कारण ताईंनी जे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं फारच कौतुकास्पद आहे. कारण ताई ज्या आपल्या अंध भगिनींसाठी जे काही करू इच्छितात ते त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं तर माझ्याकडे लोक खूप आहेत आणि कोणाची नावं घ्यावेत आणि कोणाची घेऊ नये ही तयारी मी आजच्या कार्यक्रमाला केलेली नाही. कारण मी सकाळपासून एकदा आजारी होतो. परंतु 2 नावं अशी आहेत की ज्यांनी मला मौलाची साथ दिली. त्यामध्ये माझे सचिव माननीय श्री भरत जगताप साहेब हे आपल्यासमोर 2 शब्द मानतील. त्याच्यानंतर माझ्या संस्थेचे खजिनदार माननीय श्री सुरेश किसन पवार साहेब हे फार महत्वाची व्यक्ती आहे. कारण आम्ही असं ठरवलंय आमच्या संस्थेमध्ये काही पदभार आम्ही जेव्हा स्वीकारतो तेव्हा पदभार आम्ही ठेवला तेव्हा अंध व्यक्ती ही फक्त खजिनदार पदासाठीच असते. म्हणजे खजिनदार आणि उपखजिनदार ही अंध व्यक्तीसाठीच ठेवलेली आहे. अपंग व्यक्तीसाठी मी अध्यक्ष उपाध्यक्ष पद ठेवलेलं आहे आणि सेक्रेटरी पद हे साधारणसाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये जे माननीय भरत पंजा जगताप साहेब हे माझे बिझनेस पार्टनर सुद्धा आहेत आणि माझ्या संस्थेला गेले 4 वर्ष म्हणजे पहिल्या सचिवांनी जसं इथून पुण्याला शिफ्टिंग केली त्यानंतर त्या माझ्या बरोबरीने आहेत. ते आपल्यासमोर 2 शब्द बोलतील. परंतु त्यांचे कमीपण आहे की ते कुठल्याही भाषणात कधी बोलत नाही. त्यांना कुठल्या भाषणात बोलायचं कसं हे माहीत नाही. पण आज मी त्यांना आवर्जून रिक्वेस्ट केली आहे की कृपया आमच्या अंध भगिनींसमोर आपण आपले 2 शब्द मांडावेत जेणेकरून आपल्या कार्याचे कौतुक केले जाईल. भरत जगताप सर.
नमस्कार. ओंकार अंध अपंग सामाजिक संस्था आणि ओंकार ब्लाइंड मेन्स इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मी महिला स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व आला तिथे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि इथे उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांचंही अभिनंदन. आणि मुख्यत्वे या कार्यक्रमासाठी आपला मोलाचा वेळ देणारे माननीय दळवी साहेब त्यांचं व त्यांच्या पत्नीचं सुद्धा अभिनंदन करतो. थँक्यू. हे होते आमचे बऱ्याच जगताप साहेब, तेवढेच बोलू शकतात ते, त्यांनी पहिलीच रिक्वेस्ट केली होती. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाण्या अगोदर शेवटचं मी आता आभार मान्य करणार आहे. आता जर सगळ्यात माझ्या संस्थेच्या बाबतीत जर समजा मांडायचं झालं तर खूप लोक आहेत, पण सगळ्यात महत्वाचा घटक जी म्हणजे मला लाभली, ज्यांच्यामुळे मी या अस्तित्वाला इथपर्यंत आलो, कारण मी माझा बिझनेस सांभाळत असताना सुद्धा ज्या 4 व्यक्तींनी मला सहकार्य केलं, त्या सिंहाचा वाटा हा त्या 2 व्यक्तींचा आहे आणि खारुताईचा वाटा त्या 2 व्यक्तींचा आहे. एकदा जोरदार टाळ्या श्रीमती तारापूरताई. त्यानंतर त्यांचे चिरंजीव काही कॅमेरा घेऊन उभे आहेत, त्यांना कुठलाही भर नाहीये की मी फोटोमध्ये यावं, कॅमेरामध्ये यावं, पण अहोरात्र म्हणजे जर तुम्ही सांगाल तर जवळजवळ 9 तास ते फक्त माझ्या कार्यालयामध्ये बसून कार्य करतात आणि ते म्हणजे फक्त 5,000 रुपयाच्या मानधनावर. आजपर्यंत कोणीही इतक्या कमी मानधनामध्ये काम करणं म्हणजे अशक्यच आहे. परंतु त्यांनी असं ठरवलंय की जर का समजा अंध अपंग कॅन्सरग्रस्त HIV डायलिसिस त्रस्त महिला अनेक जण लोक यासाठी जर काही होत असेल तर मी माझा वेळ हा संस्थेला पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. श्री संतोष तारापुरी नाव लक्षात ठेवा. कार्यालयात बघा, मी जर कधी नसेल तर संतोष तारापुरी तुम्हाला कधीही भेटतील. ही अशी एक व्यक्ती आहे की जी संपूर्ण कार्यालयामध्ये हँडल करते. त्यानंतर अजून 2 मुख्य नाव आहेत की नैना सोरटे आणि दीपाली शिरसाट. मी त्यांचेही कौतुक करतो, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. कारण माझ्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या बहिणी आहेत, ज्या मुली आहेत, त्या माझ्या मुलीप्रमाणेच आहेत. त्यांना मी नेहमी मुलगी म्हणूनच तिथे मानतो. त्या मुली 13वी शिकतात आणि त्यांच्या शिक्षणाचा भार जो काही पैशा रूपात खर्च लागतो तो फक्त आमच्या संस्थेतून त्यांना पुरवला जातो. कोणताही पगार म्हणून त्यांना दिला जात नाही आणि त्या आमच्यासाठी जितका वेळ देऊ शकतात अभ्यास करून. आमच्याकडे प्रथमतः अशी मान्यताच आहे, मी एक रूलच तयार केला आहे की 13वी 14वी 15वीच्या विद्यार्थ्यांना मी माझ्याकडे कामाला ठेवेल, पण पहिला प्रथम अभ्यासावर लक्ष ठेवायचं, कारण मला या विद्यार्थ्यांमधून IAS अधिकारी घडवायचे. आणि ही सुरुवात मी या 2 मुलींपासून करत आहे की यांच्या आज या 13वीला आहेत, यांनी 14वी 15वी अशा मी जवळजवळ 10 मुलींना माझ्याकडे कामासाठी ठेवून त्यांना IAS अधिकारी बनवणार. पण त्यातल्या सिलेक्टेड म्हणून या 2 मुली आहेत की या आपला अभ्यासक्रम सांभाळून या संस्थेमध्ये कामं करतात. अशा अनेक लोक आहेत. जर संभाजी रांधा पाटील साहेबांचं नाव घेतलं नाही तर कदाचित त्यांना राहता येणार नाही, पण ते एकदम गरीब व्यक्ती आहेत. तसेच किसन पवार साहेब यांच्या मिसेसचं नाव म्हणा, किंवा जसे आता ज्योतिताई बघितलं तुम्ही, त्या लच्छू बोलतो आपण, हे तर मला लहानपणापासूनच एकदम म्हणजे अशा खूप अनेक लोक आहेत की ज्यांची मी नावं तर खरं तर नाही देऊ शकत, पण खूप लोकांचं मला सहकार्य लाभलं आणि मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आता आपण जो भांडे वाटपाचा कार्यक्रम करणार आहे, जो जग मला ज्या व्यक्तीने दिलाय त्या व्यक्तीने मला सांगितलं की आमचं नाव न घेता तुम्ही अभिनंदन केलं तर चालेल. ती व्यक्ती त्या खरं तर हे जे जग आले ते फक्त आमचे खजिनदार सुरेश किसन पवार साहेब यांच्या माध्यमातून आले, पण मी त्या व्यक्तीचे धन्यवाद मानतो ज्यांनी आम्हाला ती वस्तू दिली. त्यामुळे त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. कारण व्यक्ती माझ्याकडे अशा आहेत, खरं सांगतो की ते असे म्हणतात की आम्हाला नावाची गरज नाहीये. त्यानंतर ज्यांनी साड्यांचं आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं, त्या साड्या माननीय श्री सीताराम दयाराव बेडसे यांच्या ओंकार ब्लाइंड मेन्स इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यांच्याही व्यक्तीचं नाव आम्हाला सांगण्यात आलेले नाहीये, परंतु त्या साड्या माननीय दत्तात्रय जाधव साहेब आणि माननीय श्री सीताराम दयाराव बेडसे सर यांच्या माध्यमातून आला. या संपूर्ण कार्यक्रमाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर
फक्त दोनच व्यक्ती असतील, ते म्हणजे सीताराम दयाराम बेडसे आणि दत्तात्रय जाधव. कारण मी अशा कार्यक्रमांना विरोध करतो, तीव्र विरोध करतो. माझा कार्य फक्त जर का तुम्हाला कोणाचं पुनर्वसन करता येत असेल तरच तो कार्यक्रम घ्या. मला असा वाटपाच्या कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट नाहीये. परंतु खूप रिक्वेस्ट केल्याच्या नंतर आणि खूप दबाव माझ्यावर टाकल्याच्या नंतर या कार्यक्रमाला मी आलो. आपण या कार्यक्रमामध्ये माझे जे दोन शब्द ऐकले, सूत्रसंचालन म्हणून मी माझे जे कार्य केले, जे तुम्ही ऐकले त्याबद्दल मी धन्यवाद. अनेक लोकांचे आहेत, कदाचित कोणाची नावं राहिली असतील तर मी क्षमा मागतो. जर कोणी मला मदत केली असेल आणि जर त्याचं माझ्याकडून नाव चुकून राहिलं असेल तर त्यांनी मला माफ करावी. आमच्याकडे आलेले ताई आहेत, कदम ताई आहेत. कदम ताईंचं सुगंधा कदम समोरच आहे. सुगंधा कदम ताई अशा आहेत की जेव्हा मी कार्यालयाची सुरुवात केली त्या टायमाला मला वाटतं संतोष सर पण नव्हते, पण सुगंधा कदम ताई आणि मी आम्ही दोघंच त्या कार्यालयामधून माशा मारत होतो. कारण आमची सुरुवातच माशा मारणं झाला आणि काही का असेल ना, पण त्या ताई आमच्या बरोबर होत्या आणि त्या ताई आजही आमच्या बरोबर आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सॉरी, तुमचं नाव घेतलं नाही. खूप लोक आहेत की किती लोकांची नावं घ्यावेत. आता भावना लवकुमार बाविस्कर तर तुम्ही सांगाल, ते अशी व्यक्ती आहे की जर का समजा कधी त्यांना सांगितलं चला आपल्याला चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला जायचंय, एक शब्द कधी बोलत नाही की बाबा माझं हे काम राहिलं ते काम राहिलं नाही, आमच्या समोरच पाहिजे तर तुम्ही असे हजर पाहिजे. ते कधीच विचारत नाही की तुम्ही नेमके कुठे पैसे काढतायत, किती पैसे काढतायत, मी तो उपखजिनदार आहे, कधीतरी मला सांगा. म्हणजे एवढा तीव्र विश्वास त्या ताईंचा माझ्यावर आहे. आणि असे खूप लोक आहेत या संस्थेमध्ये जे काम करणारे, माझे जे सोबती आहेत ते खूप आहेत. अनेकांची नावं घेण्यात आता किती नावं घ्यायचे. मस्के साहेब आहेत जे या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे एका जोरदार टाळ्या. माननीय मंदिरा मस्के, आमच्या पूर्व खजिनदार होत्या निर्मला मस्के यांचे पती, असे खूप लोक असतील. आणि आमचे रवी भाऊ. आता तुम्हाला बघा मोठी गंमत वाटेल, या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन झालं तेव्हा काल आमचे रवी भाऊ पुण्याला होते, पण हे कार्यक्रमाची धावपळ होऊ नये म्हणून माझ्यासाठी त्यांनी आज इनोवा स्पेशल कुठलंही भाडं न घेता माझ्यासाठी स्पेशल ठेवली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आज त्यांनी जवळजवळ 2 ते 3 फेऱ्या मारल्यात आणि कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून ते मला मदत करत असतात. पण अशी खूप व्यक्ती आहेत की नक्की कोणाचं नाव घेऊन मला समोर बघितल्यावर कळतं की आता हा या व्यक्तीने आपल्याला मदत केली. हा, या ताई बरोबर ज्या 2 मुली आल्या, अश्विनी ताई बरोबर, त्याचे नावं मला माहित नाहीत, पण एकदा जोरदार टाळ्या त्या ताई मुलीसाठी. ते खूप चांगलं काम करतायत. तसंच किसन सुरेश पवारांची जी मोठी मुलगी आहे, त्यांची मुलगी आमच्याबरोबर चांगलं व्हॉलेंटियर म्हणून काम करत होती, तिचे अभिनंदन मानतो. अनेक जण आहेत त्याचे जे व्हॉलेंटियर म्हणून आम्हाला लाभले. आता सर्वात शेवट आणि महत्वाचा भाग की या कार्यालयात, या हॉलमध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला खूप सहकार्य केलं. कारण मी जेव्हा काल या कार्यालयात आलो होतो कार्यालय बघण्यासाठी, म्हणजे एक सवय आहे की जर का समजा उद्या कार्यक्रम असेल तर 1 दिवस अगोदर त्याची जाच पडताळणी केल्याशिवाय मी कार्यक्रम कधीच करत नाही. आणि या कार्यालयात जेव्हा मी काल आलो आणि ज्या काही सदस्यांना भेटलो त्यांनी जी मला दाद दिली चांगली, त्याबद्दल मी आभार मानतो. कारण चहाचा जो कार्यक्रम आहे, चहा जो बनवला आहे तो त्यांच्या माध्यमातून तुम्ही चहाचा आस्वाद घेतला असेल. चहा कसा होता? त्यांनी गॅरंटेड सांगितलं होतं की साहेब आम्ही आमच्या हाताने चहा बनवून देऊ. आणि त्यांनी स्वतः 6 लिटर दूध आणलं, चहापत्ती आणि वगैरे वगैरे काय केलं ते त्यांनाच माहिती. तर मी शतशः आभारी आहे की त्यांनी त्या सगळ्या वस्तू आणल्या आणि आम्हाला, आमच्या अंत भगिनींना आणि आम्हाला एवढ्या सहकार्याने एक चांगली चहा पाजली. कारण दुर्दैव असं आहे की मला कार्यक्रमामध्ये वाईट हेच वाटतं की ज्यावेळेला मी एखाद्या कार्यक्रम, मी खूप कार्यक्रम पाहिलेत, कदाचित तुम्हाला मी आवाज हा माझा तुम्ही 1 वेळा लागला असेल, पण 1999 पासून माननीय दत्तात्रय जाधव साहेबांच्या नशिबाने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा की त्यांनी मला अनेक कार्यक्रमामध्ये नेलं आणि मी ते कार्यक्रम पाहिले. आणि त्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये दुर्दैवाची बाब मध्ये की आमच्या आमदारांना खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही. खूप लाचार परिस्थितीमध्ये ती व्यवस्था होते आणि ही माझ्याकडून कधीच बघितली जात नाही. व्हॉलेंटियर्सची कमी असते, खाण्याच्या वस्तू असतात त्या कुठे पडलेल्या असतात, त्या त्यांच्या हातापर्यंत पोहोचत नाही. पाणी असतं, चहा असतं, वस्तू भरपूर असतात, पण आमच्याकडे सहकारी नसतात. आणि म्हणून आज आम्ही जे काही सहकारी आम्हाला लाभले त्या सहकार्यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. या ज्या हॉलची व्यवस्था ज्यांनी आम्हाला करून दिली त्यांचे मी शतशः आभार मानतो. आभार
आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी इथे संपला असे जाहीर करतो आणि या संपूर्ण जागेवर बसून राहा, तुम्ही उठू नका. आमच्या भगिनी एक लोकांना इथे बोलवतील, कार्यक्रम एकेका आमच्या साहेबांच्या हस्ते वाटप होतील आणि वाटप झाल्याच्या नंतर आपण सरळ बाहेरचा रस्ता व्यवस्थित तुम्हाला व्हॉलेंटियर पाठवू, त्यामुळे गोंधळ करू नका. तरी आमच्या व्हॉलेंटियर्सनी कृपया या एका रांगेत यायचं, एकेकांना इथून घ्यायचं. हा, एक मिनिट. जागेवर बसून राहा. त्यामुळे गोंधळ करू नये. जर समजा एखाद्याला नाही भेटलं तरी आपण त्याची व्यवस्था उद्याही करू, नंतरही करू. तुम्ही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. पण ज्याच्याकडे कुपन आहेत अशा व्यक्तीने पुढे यायचं. पुढे आल्याच्या नंतर आमचे दळवी साहेब, आमच्या समाजसेविका लोहारताई, त्याच्यानंतर विशेष दळवी यांच्या हस्ते वाटप होईल. त्याच्यानंतर आमचे धुमाळ साहेब, जाधव साहेब यांच्या हस्ते वाटप होईल आणि नंतर सुरुवात एकेकाला व्हॉलेंटियर आमचे देतील. कृपया